स्वामी समर्थ. घरात पैसा टिकत नसेल तर आजच 10 गोष्टी घरातून काढून टाका. श्रीमंत होण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही. 10 वास्तुदोष. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया तुम्हाला विनंती आहे, तुम्ही श्रीकृष्णाचे भक्त असाल तर कॉमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण. वास्तुशास्त्रात दिशा आणि गोष्टीचे योग्य स्थान असणे खूप महत्त्वाचे आहे. खूप पैसा कमवल्यानंतरही जर तुमच्या घरात धन आणि संपत्तीची कमतरता असेल तर नक्कीच तुम्ही काही ना काही चूक करत आहात. जर अचानक तुमचे दिवस बदलले आणि चांगले दिवस वाईट दिवसात बदलले तर सावध व्हा. तुम्ही अनेक लोकांना असं सांगताना ऐकलं असेल, घरात पैसा टिकत नाही, अनावश्यक खर्च होतात आणि घरात नेहमी ताण आणि तणाव असतो. अशा परिस्थितीत लोक आपल्या नशिबाला दोष देतात. पण वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या काही गोष्टीही आर्थिक हानी आणि समस्या निर्माण करू शकतात. जर तुमच्यासोबत असं होत असेल तर तुमच्या घरात ठेवलेल्या गोष्टींवर लक्ष द्या. घरात प्रत्येक गोष्टीतून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा निघत असते. अशा स्थितीत घरात नकारात्मक ऊर्जा असलेली काहीही गोष्ट असल्यास त्या गोष्टीचा मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रापर्यंत सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी विविध नियम दिले आहेत. काही लोक वास्तुशास्त्रावर खूप विश्वास ठेवतात आणि आपल्या घरातलं सारं सामान वास्तूच्या नियमानुसार ठेवतात, ज्याचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा एक छोटा वास्तू देखील तुमच्या नशिबाला अडथळा आणू शकतो किंवा तुम्हाला संकटात टाकू शकतो. तर लक्षात ठेवा की निर्जीव वस्तूची ही एक ऊर्जा असते. वास्तुशास्त्रात घराच्या संबंधित विविध गोष्टीबद्दल सांगितलं गेलं आहे, ज्याचे पालन केल्याने घरात सुख, शांती, आनंद आणि सकारात्मकता येते. घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीतून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा निघते. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा असलेली वस्तू असल्यास त्या गोष्टीमुळे मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार घरात काय ठेवावं आणि काय ठेवू नये हे जाणून घेणं आवश्यक आहे. अशा वस्तू घरात ठेवू नये ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि जीवन दुःखमय होईल. आता आपण त्या वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती नसेल. कृपया आपल्याला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास ते आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. नंबर 1, देवी देवतांची मूर्ती किंवा चित्र. देवतांची फुटलेली आणि जुनी चित्र किंवा खंडित मूर्तीमुळे आर्थिक हानी होऊ शकते. कृपया त्यांना पवित्र नदीत विसर्जित करा. याशिवाय देवी देवतांचे चित्र घरात सजवू नये. काही लोक अनेक मूर्त्या एकत्र करतात जे वास्तुदोष निर्माण करतात. त्यांचे चित्र किंवा मूर्तीचे स्थान निश्चित असते. नंबर 2, गाढव, गिधड, कबूतर, कावळा, घुबड, बटवाघूळ यांसारख्या पक्ष्यांची चित्र किंवा मूर्ती घरात कधीही लावू नयेत. यामुळे घरात हिंसक दृष्टिकोन वाढतो. नंबर 3, रुमाल. कधीही कोणी रुमाल गिफ्ट म्हणून घेऊ नये किंवा कुणाचं रुमाल वापरू नये. वास्तुशास्त्रानुसार कोणी रुमाल फुकट घेतल्यास तुमचा त्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो आणि संबंधात तणाव येऊ शकतो. नंबर 4, तुटलेल्या वस्तू. घरात कधीही तुटलेल्या वस्तू ठेवू नये, जसं भांडी, आरसा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फोटो, दिवा, बेड, घड्याळ, झाडू, मग, फर्निचर किंवा इतर कोणतीही तुटलेली गोष्ट ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते. नंबर 5, पूजा कलश. पूजा घरात ठेवलेला कलश कधीही रिकामा ठेवू नये. पूजा कलश ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे, म्हणून त्यात गंगाजल ठेवणे आवश्यक आहे.
नंबर 6, सजावटीच्या वस्तू किंवा कलाकृती. घरात काटेदार झाडं किंवा नको असलेल्या वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कृपया घरात सजावटीच्या वस्तूंचे योग्य निवड करावी. नंबर 7, हानिकारक वस्तू. घरात बेकायदेशीर किंवा हानिकारक वस्तू ठेवू नयेत, जसे की औषध, टॉयलेट क्लीनर, शॉप्स, कीटकनाशके इत्यादी. नंबर 8, जाळी. घरात जाळी असलेली कोणतीही वस्तू हटवा, कारण सुतेराचं जाळं हे घरात अशांतता निर्माण करू शकतो. नंबर 9, नको असलेले दगड. घरात अनावश्यक दगड, नको असलेल्या अंगठ्या, खडे, कोणत्याही प्रकारच्या वस्तू इत्यादी घरामध्ये ठेवू नयेत. नंबर 10, सोफा, खुर्ची आणि टेबल. तुटलेला सोफा, खुर्ची आणि टेबल घरात ठेवू नये, यामुळे पैशांच्या वृद्धीला अडथळा येतो. वास्तुदोष काढण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानाचं चित्र लावा आणि समर्पित पद्धतीने घराची सजावट करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.